लाईफमध्ये ना काही गोष्टी मनासारख्या झाल्या ना तर त्याची खुशी, त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. माझ्या या स्माईलवरून तुम्हाला समजलंच असेल की माझ्यासोबत काय घडले ते. संध्याकाळी घरी आल्यानंतर मला हे म्हटले, अजिबात तोंड पाडून तू काही बसू नको, आपण तुझ्या ग्रॅज्युएशन सेरेमनीला जाऊया, गुलूला मी सांभाळतो. आणि ते ना मला प्रत्येक वेळा असा सपोर्ट करत असतात. खूप छान वाटतं मला ते. आणि तुम्हाला सांगते, शॉपिंग एकीकडे, मेकअप एकीकडे, फिरणं, ट्रॅव्हलिंग सगळं एकीकडे, पण स्वतःचं करिअर, स्वतःचा जॉब आणि स्वतःच्या अचिव्हमेंट, त्याच्यामध्ये जी खुशी आहे ना ती कशातच नाही आहे. आणि त्या बाबतीत जर आपल्याला घरच्यांनी किंवा आपल्या नवऱ्याने जर सपोर्ट दिला ना तर तुम्हाला सांगते, बस सगळं जिंकल्यासारखं झालं. माझ्यासारखं तुम्हाला असं वाटतं का? कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि हां, कमेंट्सवरून मला एक गोष्ट आठवली की तुम्ही ना मला इनडायरेक्टली कमेंटमधून म्हणत होतात की जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी. आणि ते बघून मला खरंच खूप छान वाटलं की तुम्ही एवढं मस्त असं मला मोटिवेट करताय म्हणून. त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. हा पातळ शिरा खाऊन खाऊन ना खूपच जास्त मी बोर झालेली आयुष्यामध्ये. याच्यामध्ये काहीतरी दुसरं ऑप्शन पाहिजे, कारण की आता लिटरली माझे दात सुद्धा दुखायला लागले ते पातळ खाऊन खाऊन. आणि त्यानंतर मी ड्राय फ्रुट्स किंवा सर्व काही मी ना फ्रूट खात असते. आणि जर मी उद्या गेले ना तर त्याचा व्हिडिओ मी नक्की शेअर करणार आहे. पण शेवटी जाता जाता ना गोलूसाठी काही पण गडबड नाही झाली पाहिजे, एवढंच मी प्रेयर करते. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.